औषधं बी मक्काला पहिली स्टार्टिंग औषधं दोनदा तीनदा फवारणी घ्यायला लागते आळीची. आळीचं डेलिकेट आपलं साधं दुसरं बी चालतं हो. म्हणजे खर्च जास्त आहे मक्का त्या मानाने भाव नाही तेवढा. हा म्हणजे मक्का पीक पुरत नाही समजा आपलं. पुराला पुरतं फक्त मग भाव जर गेला तर तवा पुरतं. या ठिकाणी मक्का विकलेली आहे. काटा करणं चालू आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी काटा चालू आहे. व आपल्यासोबत आहे वैष्णवी ट्रेडिंग कंपनीचे मालक. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया मक्काच्या बाजारभावाविषयी अधिक माहिती. तुम्ही बोलता दादा? भाऊ तुमचं संपूर्ण परिचय द्या. माझं नाव गणेश दत्तात्रय शेवाळे. मार्केटकडनं आडते आहे मी आणि आमच्या दुकानात नाव वैष्णवी ट्रेडिंग कंपनी. मक्काचे दर सध्या खालीमध्ये 1100-1200 पासून तर वरमध्ये 1600, 1650, 1700 पर्यंत आहे. ही माउचर पण आहे. आता ही मक्का तुम्ही पाहू शकता. हिचं माउचर 24 माउचर आहे. तर ही 24 माउचरची मक्का ही 2400 रुपये 1400 रुपये गेलेली. 1400 रुपये क्विंटल. तशी अजून बी मक्का आहे ती थोडी डागी आहे थोडीशी. तर तिचे बी भाव आम्ही 1300 रुपये केलेले आहे. तिचं माउचर विचार काही पाहिलं नाही कारण की थोडी डागी आहे ती. किती मक्का आली आपल्या आणखी नाही का? दोनच लॉट मक्का सध्या 2च लॉट आहे. ही भरण 25, 30, 40 क्विंटल भरण ही मक्का. त्याची आवक चांगली आहे. पण मक्का समजा हराशी नाही होईल ना आपलं मॉइश्चर त्याची खरेदी होईल. माउचर खरेदी आहे. हराशी तर काही होत नाही एवढी. फक्त माउचर खरेदी. 15 मॉइश्चर वाईल माल असला काय भाव? वाळेल माल जर का असला तर 1700-1800 पर्यंत भाव आहे चांगला. बरं वाळेल मालाशी भाव वाढते का काय अंदाज? आता काय अंदाज तर काय पाहून सांगता येत नाही. वाढू बी शकते. तसा ऊन तर चांगलं पडेल. आता मक्का तर पुढे वाळेलच येणार आहे. आता वातावरण काही करावं नाही त्या हिशोबाने मक्का येईन चांगली. बरं चालतं. या ठिकाणी जे आडत दुकानदार त्यांनी आपल्याला मक्काच्या तुम्ही मक्का उत्पादक शेतकरी का? बरं आपल्यासोबत आहे मक्का उत्पादक शेतकरी. दादा तुम्ही किती तुमचं नाव सांगा संपूर्ण? कौतिक रामभाऊ मदन. राहणार केळी गव्हाण. तालुका जिल्हा? तालुका बदनापूर, जिल्हा जालना. बरं किती एकरमध्ये मक्का लावली तुम्ही? 1.5 एकरमध्ये मक्का लावलेली होती. 1.5 एकरमध्ये कोणतं वाण लावलं तुम्ही? आपलं 3507. 3507 कोणती कंपनीचं आहे ते? गोदरेजचं आहे का? गोदरेजचं वाण आहे. बरं 1.5 एकरमध्ये आपला किती खर्च आला बरं? सुरुवातीपासून नांगाटीपासून तर मार्केटला गाड्या भाड्यापर्यंत? तर आतापर्यंत 20,000 ते 25,000 रुपये खर्च आलेला आहे सगळा. हो इथवर येऊपर्यंत मोंढ्यात माल येऊपर्यंत. हो म्हणजे एकरी जवळपास किती 20-25,000 खर्च आहे आपला. आणि उतारा किती आला आपला? उतारा आपला आता काय भरण आता एवढं आहे. आणि घरी 2-4 क्विंटल अजून ती आणायची आहे. ती गाडीत बसली नाही त्याच्यामुळं घरी राहिली गेली. म्हणजे ट्रॅक्टरमध्ये आणली का आपलं? नाही पिकअपमध्ये आणलेली. हो पिकअप फुल भरलं होतं? हो जवळपास काय 40 क्विंटल बसून अंदाज? तसा अंदाज 40-45 क्विंटल असा अंदाज. घरी किती घे? घरी 4-5 क्विंटल आहे अजून. समजा एकरी काय उताराला अंदाजे 25-30 25-30 असा. हो किती पैसे होईल सगळ्या मक्काची अंदाजे आता 60,000 रुपये. 60,000 मक्का उडाली. हो खर्च जेवढा 40,000. हो मक्का काय तुमची काय अपेक्षा होती? काय मक्का आपली अपेक्षा होती 1700-1800 या हिशोबानं. अपेक्षा होती कारण की भाव जास्त होते माग. हो पावसाळ्यामध्ये सुरुवात मक्का यायच्या अगोदर भाव जवळपास 2022, 2200 भाव होते. मक्का कमीत कमी काय ऐकली पाहिजे तेव्हा शेतकऱ्याला काहीतरी ओळख मक्का नाही काही तर 1800-1900 अशी शिकले पाहिजे तेव्हा शेतकऱ्याला जसे वाचन त्याच्यात थोडेफार 2 रुपये 1 रुपये. कारण की सगळ्यात आपलं खर्च वाढलेला आहे. हो त्याचा औषधं म्हणा. औषधं बी मक्काला पहिली स्टार्टिंग औषधं दोनदा तीनदा फवारणी घ्यायला लागते आळीची. कोणतं माल लागतं आळीचं? आळीचं डेलिकेट आपलं साधं दुसरं बी चालतं. हो म्हणजे खर्च जास्त आहे मक्का त्या मानाने भाव नाही तेवढा. म्हणजे मक्का पीक पुरत नाही समजा आपलं. पुराला पुरतं फक्त मग भाव जर गेला तर तवा पुरतं. मग भाव भेटला तर पुरण ना. हो कमीत कमी 2000 तरी 1800 तरी मक्का पुरण. बरं तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू? मक्का पीक लावलं पाहिजे की नाही लावलं पाहिजे? लावायला चालतं ना. लावायला चालतं. ठोक पीक आहे ते पैशाचं पीक आहे.
आपण म्हणत नाही ना का लावायला चालत नाही म्हणून, लावायला चालतं ते, फक्त फक्त भाव भेटला पाहिजे, बाकी काहीच नाही. चालेल. आणि आपलं जो शेतकरी बांधव त्यांनी आपला आजच्या बाजारभावाविषयी माहिती आहे की मक्का पीक कुठं 1800 ते 2000 या व्हिडिओमध्ये थांबूया. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान. या ठिकाणी मक्का विकलेली आहे व मक्काला काय बाजारभाव लागला पुढं आपण जाणून घेऊया. जे त्यांचे मालक हे आडत दुकानदार कोण